आज आपण आलेलो आहोत बेंगलोर भवन येथे, जिथे डोसा शुद्ध तुपात भाजला जातो. तो पाहून डाएट करणारे म्हणतील, आज थोडं डाएट बाजूला ठेवूया. आज आपण टेस्ट करणार आहोत इथले विविध प्रकारचे डोसे, शुद्ध तुपातला पायनॅपल शिरा आणि शेवटी फिल्टर कॉफी. पण आता एक प्रश्न असा आहे, की हे फक्त दिसायला भारी आहे, की चवीलाही तितकंच? चला, तर आता आपण इथले डोसे कसे तयार होतात ते बघूया आणि ग्राहकांच्या काही प्रतिक्रियाही बघूया. म्हणजे इथल्या पदार्थांची चव कशी आहे हे तुम्हाला समजेल. हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता आपण आहोत नवी पेठेत. नवी पेठेत दुर्वांकूर डायनिंग हॉलच्या समोर एक्झॅक्टली तुम्हाला बँगलोर भवन हे दिसेल. हे साऊथ इंडियन फूड जॉईंट नव्याने सुरू झालंय. यांच्याकडे साऊथ इंडियन पदार्थ विविध प्रकारचे मिळतात आणि तेही अस्सल तुपात बनवले जातात. बँगलोर भवनचे जे मालक आहेत त्यांच्याशी आपण काही गप्पा मारूया आणि जाणून घेऊया त्यांच्या या बँगलोर भवनच्या प्रवासाविषयी. नमस्कार. नमस्कार. हे बँगलोर भवन सुरू करण्या पाठीमागे संकल्पना काय होती आणि पुण्यातल्या नवी पेठेत जिथे महाराष्ट्रीयन पदार्थ बरेच विकले जातात किंवा बरेच उपलब्ध आहेत, तिथे हा साऊथ इंडियन पदार्थ तुम्ही हे का सुरू केले? झालं असं की इकडे बरेच ऑप्शन्स बघितले, पण साऊथ इंडियन कोणीच इकडे तसं देत नव्हतं. म्हणजे साऊथ इंडियन म्हणजे कसं की नुसतं नॉर्मल एक साऊथ इंडियन वेगळं असतं आणि एक ऑथेंटिक बँगलोर स्टाईल साऊथ इंडियन जे आहे ते इकडे कोणीच देत नव्हतं. जे प्युअर तुपातील पदार्थ बनवले जातात इकडे. तर त्या ह्याच्यामुळे एक आम्हाला असं सुचलं की आपण असं काहीतरी इकडे चालू करूयात आणि त्या लोकांना काहीतरी एक नवीन एक्सपिरियन्स आपण एक क्रिएट करूयात त्या लोकांना. सो बेसिकली तुमच्याकडचे जे पदार्थ तयार केले जातात ते शुद्ध तुपात तयार केले जातात. येस. तर हे शुद्धच तूप का वापरलं जातं? त्यांनी म्हणजे आजकाल सगळीकडे आपण बघतो की एफडीएची कारवाई चालली आहे की सांगतात एक आणि पदार्थात टाकतात दुसरे किंवा भेसळ असते. बरोबर. पण तुम्ही शुद्ध तूप वापरण्याचं कारण काय? राईट. जसं आता आपलं नाव आहे बेंगलोर भवन, म्हणजे नावामध्ये बेंगलोर आहे आणि आपण बाहेर असं सांगितले की वी आर सर्विंग ऑथेंटिक टेस्ट ऑफ बेंगलोर. त्याच्यामुळे आता कर्नाटकात तुम्ही बघितलं तर नंदिनी घी हेच वापरलं जातं. नंदिनी तूप जी आहे ती कर्नाटकात त्याचाच वापर केला जातो आणि त्याच्यामुळे आम्ही तेच प्रोडक्ट वापरतो इथे. ऍज द नेम इज बेंगलोर भवन, सो वी आर युझिंग दॅट नंदिनी घी ओनली. अँड कसं आहे की ती क्वालिटी मिळण्यासाठी प्लेटवरती त्या तुपाचा वापर करणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय ती क्वालिटी तुम्हाला मिळत नाही. मी आता तुम्हाला आपल्या किचन मध्ये घेऊन जातो आणि कोणकोणते पदार्थ आहेत ते तुम्हाला सगळे दाखवतो. हा तयार होत आहे बीटरूट उत्तप्पा. यामध्ये बीट आणि गाजर किसून वरतून टाकलं जातं. त्यानंतर त्याच्यावर तूप टाकतात आणि मग सर्वात शेवटी कोथिंबीर टाकतात. हा उत्तप्पा म्हणजे हेल्दी उत्तप्पा म्हणता येईल, कारण बीट हे शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढवतं आणि रक्तनिर्मितीस मदत पण करतं. त्याचबरोबर गाजर, यामुळे हा उत्तप्पा एक हेल्दी उत्तप्पा म्हणून म्हणता येईल. यांच्याकडे या उत्तप्प्याला मागणी भरपूर असते. शिवाय याच्याबरोबर मिळणारी लाल चटणी आणि हिरवी चटणी ही देखील चवीला उत्कृष्ट असते.
आता आपण बघत आहोत पंचरत्न डोसा. याच्यातला पहिला डोसा आहे तो आहे मालगुडी डोसा. यामध्ये 5 प्रकारचे डोसे असतात. पुढचा आहे रागी डोसा. हा रागीच्या पिठापासून तयार केला जातो. हा आहे पालक डोसा. हा आहे बीटरूटचा डोसा. हे 5ही प्रकारचे डोसे एकाच वेळी तयार केले जातात. आणि हा आहे कोकोनट डोसा. याच्यात नारळाचा वापर केला जातो. आता हा कोकोनट डोसावर ते नारळाचा किस किंवा खोवलेला नारळ टाकत आहेत. यावर नंदिनी तूप हे येतं. आता आपण बघत आहोत यांचा लोकप्रिय म्हैसूर मसाला डोसा कसा तयार होतो ते. हा डोसा बाहेरून खुसखुशीत, आतून मऊ, त्यावर तिखट चविष्ट म्हैसूर चटणी आणि बटाट्याची मसालेदार भाजी, सोबत नारळाची चटणी आणि गरम गरम सांबार तुम्हाला येथे मिळतं. हा डोसा खाताना प्रत्येक घास तुम्हाला या डोस्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या तुपाचा स्वाद देईल. आता याच्यावर चटणी टाकली जात आहे. म्हैसूर चटणी आहे जी या डोस्यामध्ये एक वेगळीच रंगत आणते. ही आहे बटाट्याची भाजी. हा आता म्हैसूर मसाला डोसा आहे. या डोस्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी असतो. आणि त्याला एक चांगला म्हैसूर मसाला आम्ही आमची एक रेसिपी आहे म्हैसूर मसाल्याची, ती आम्ही यूज करून त्याच्यामध्ये भाजी वगैरे घालून आम्ही हा बनवतो. ही आहे घी पोळी थाटे इडली. याच्यावरती आमचा पोळी मसाला आणि नंदिनी घी हे टाकून आम्ही याला इथे सर्व करतो. आणि ही इडली एकदम टेक्स्चर मध्ये स्पॉन्जी आणि सॉफ्ट अशी तुम्हाला मिळेल. हा आहे आमचा पायनॅपल शिरा. हा प्युअर घी मध्ये बनवला जातो. हा आहे आपला पायनॅपल शिरा. हा प्युअर घी मध्ये बनवला जातो आणि जरा ड्रायफ्रुट्स आपण ह्याच्यात घालतो. आणि ह्याला तसं केशरी भात म्हणतात बेंगलोरमध्ये, पण आपण ह्याला इथे पायनॅपल शिरा म्हणून आपण असं
आज सकाळीच इंस्टाग्रामवर बँगलोर भवनचं रील पाहिलं आणि त्याच्यावरचे फोटो बघूनच असं वाटलं की चला आज जातोच आहे टिळक रोडला तर इथे नक्की जाऊया. त्यामुळे घरी स्वयंपाक केलेला असून सुद्धा आम्ही इथे आलेलो आहे आणि आम्हाला खूप आवडलंय. अँबियन्स छान आहे, सर्व्हिस चांगली आहे आणि ऑथेंटिक उत्कृष्ट टेस्टी फूड आहे. आम्ही साऊथ इंडियनच हॉटेल आहे आणि तेच आता इडली डोसाच ट्राय केलाय. पण वाटतंय की यांची मील्स सुद्धा चांगली असतील, कुर्मा वगैरे. नेक्स्ट टाइम आम्ही नक्कीच ते ट्राय करू आणि आम्हाला खूप आवडलंय. दक्षिण भारताची खरी ओळख असलेली, सुगंधाने मन जिंकणारी आणि प्रत्येक घोटागणिक ताजेतवाने करणारी फिल्टर कॉफी तुम्हाला इथे मिळेल. इथे फिल्टर कॉफी एका छोट्या पेल्यात दिली जाते. त्याखाली एक छोटी वाटी असते, म्हणजे तुम्ही पेल्यातली कॉफी वाटीत टाकून व्यवस्थित मिक्स करून पिऊ शकता. इथली कॉफी देखील तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. मंडळी, अशाच प्रकारचे व्हिडिओ आम्ही या चॅनलद्वारे प्रेक्षकांसमोर आणत असतो. बरेच जण व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर आमचा हुरूप वाढेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघता येतील. तेव्हा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.